देऊन टाका तिचे पैसे. कांता शेठ, तुझे सगळे पैसे ठरलेल्या येळेत याजा सकट परत दिलेत. आता रुपयाचं पण देणं शिल्लक नाहीये असं लिहून घे त्या वकिलाकडनं. आम्ही शिकलेलो नसलो तरी व्यवहार कळतो आम्हाला. आणि लक्षात ठेव, खऱ्यासोबत देव असतो, खोट्यासोबत त्याचं वाईट नशीब. भक्ती, हा घाणेरडा माणूस तुझ्या आयुष्यात येऊ नये म्हणून 9 दिवस जीवाचं रान केलं आम्ही, आणि तू निर्लज्जासारखी यासोबत लग्न करायचा हट्ट करत बसलीस. मेंदूला बुरशी लागली की काय तुया? तुला या माणसाकडचं पैसा, सोनं, नाणं हे सगळं दिसलं, त्यानंतरच तुझं मरण आणि सरण नाही दिसलं. बोल भक्ती. फुकता माय पैसे दिले म्हणून लय हवा नको करू, आणि भक्तीला तर काहीच सांगू नको. जमल्यास मायाच्या एका प्रश्नाचं उत्तर दे. माय कर्ज फेडलं म्हणून तुमची परिस्थिती बदलणार आहे का? तुम्हाला काय लॉटरी लागलेली नाहीये. खायचे आणि जगण्याचे वांदे जैसे तेच राहणार आहे. काय भक्ती, तू खरं की नाही? खरंच हा सारंग या मुक्ताला घरात घेऊन आला तर ही म्हातारी सगळे दागिने त्या मुक्ताला देऊन टाकणार. मला फुटका दागिना सुद्धा मिळणार नाही. ही म्हातारी काही डोक्यात पडली की काय? नाही, तसं नाही हो. अहो, युवराज रक्ताचा नातू असून सुद्धा त्याची बाजू घ्यायची सोडून ही आजी त्या सारंगवर जीव लावत बसली. हो, पण तोही तिला तसाच जीव लावतो. नाहीतर तुमचा तो दिवट्या दादांची बाजू घेऊन जाता येता त्या आजीला हे करत असतो, अपमान. कारण त्याला दूरदृष्टी आहे ना, म्हणून. अगदी बरोबर मार्गावर चाललाय माझा लेक. सारंगवरचा दादांचा राग वाढत चाललाय, आणि एकीकडे राव दादांचा विश्वास माझा युवराज जिंकतोय. आणि या म्हातारीनं सगळा बट्ट्याबोळ करून टाकला. काय? त्या सारंगला त्या मुक्ताच्या मागे पाठवलं. मूर्खासारखी त्यांच्या प्रेमाला हवा देते ही म्हातारी. आता मुक्ता या घरात येणार आणि माझ्या वाटणीचे सगळे दागिने तिला देणारी म्हातारी. अगं, उलट ह्याबद्दल तिचं कौतुक करायला पाहिजे. म्हणजे आईनं त्यांच्या प्रेमाला हवा दिली नसती तर सारंग दादांच्या ह्याच्यात नजरेत खाली आला असता का? अय्या, खरंच की. तू खरं तर तिला हे म्हणायला पाहिजे. काय सासूबाई? नाही ग, ते हात जोडून म्हणतात ना ते, आरती. तसं नाही ग. म्हणजे समोरच्या माणसाने आपल्यासाठी काहीतरी चांगलं केलं तर त्याला नाही का म्हणतात असं. मी कशाला कोणाला काही म्हणायला पाहिजे? तू नाही ग, चांगले माणसं म्हणतात त्यांच्याबद्दल बोलतोय मी. थँक्यू. हा,
थँक्यू. खर तर तू आईला थँक्यू म्हणायला हवंस. बरोबर. अहो पण थँक्यू का म्हणायचं? अहो दागिने देणार त्या मुलीला. अगं पण ती मुलगी ह्या घरात आली तर दादा हे असं काहीही होऊ देणार नाहीत आणि त्यामुळं घरातली बाकीची मंडळी सुद्धा त्या मुलीला स्वीकारणार नाहीत. ते येणारा काळच सांगेल. पण त्याआधी आता म्हातारीकडून ते दागिने घेतले पाहिजे, नाहीतर पुढे बोंबलत बसायला लागेल. चला दागिने घ्यायला. मी मग अहो तुमच्या बायकोसाठी तुमच्या आईकडून दागिने घ्यायचे आहेत. तुम्ही नको? हे बघ, मला बघून तर ती नक्कीच नाही म्हणेल. तुम्ही बायका काय असेल ती बघून घ्या. तुम्ही ना भिंतीचा खेळा सुद्धा कामाला येतो, पण तुम्ही काहीच कामाचे नाही आहात. गाडी का थांबवली? रावसाहेब आले. दादा मला माफ करा दादा. मी येत नव्हतो दादा. सारंग मला बळ बेकड कुठला? हे अरे बाबा जरा घाबर. अरे तुझ्या घरचे आपल्या मागावर असू शकतात. काय करू राहिला तू? अरे मुक्ताकडे मोकळ्या हाताने जायला नको, तिच्यासाठी काहीतरी घेऊन येतो. अरे बाप, एवढा कॉन्फिडन्स? म्हणजे मुक्ता तुझ्या बरोबर येणार हे तू फिक्स ठरवून पण टाकलं? ओके मी थँक्यू. पप्या, अरे मी माझ्या घरच्यांचा राग पत्करून फक्त मुक्ताचं दर्शन घ्यायला नाही जाते, तर तिला परत घेऊन यायला जातो. मोकळ्या हाताने तर परत येणार नाही. जाईल तर मुक्ताला परत घेऊनच. अरे पण ए बरं, काही पाहिजे का? एक मिनिट. हे दाखवा ना. या महिन्यामध्ये ते तुम्हाला नाव पाहिजे असेल ना, ते आम्ही तुम्हाला पटकन बनवून देऊ शकतो. ओके. हे काढते, काढ लवकर. हा हे बघा दागिने. मंगळसूत्र लाखाचा आहे. हा नेकलेस 80,000. आणि या बांगड्या 70,000. भक्तीच्या मापाचे आहेत. आणि खोटे नाही, खरे आहे ते दागिने. आणि या दागिने एवढा भक्ती सोबतचा लग्नाचा हेतू पण तेवढाच खरा आहे.